नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं परत एलिव्हेट युअर सेल्फ इंटरव्ह्यूज या सिरीजमध्ये. आणि आज आपल्यासोबत एक खूप स्पेशल गेस्ट आहे. त्यांचं नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे कुठल्या मराठी भाषेचे किंवा महाराष्ट्रातले बिझनेसमन आहे का कोणी जॉब करणारे व्यक्ती आहे. पण तुम्हाला एक सांगते की त्यांचा स्वतःचा फार्मास्युटिकल मध्ये बिझनेस आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा बिझनेस ते फक्त बिझनेस माइंडसेटने चालवत नाही. ते त्यांची स्पिरिच्युअलिटी, त्यांची आध्यात्मिक जे त्यांचं ज्ञान आहे त्याची जोड लावून करतात. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शहरात खूप सारे लोक जोडले आहेत आणि खूप सुंदर चांगल्या कारणांसोबत आणि आपल्या हेतूसोबत ते नेहमी जुडलेले असतात. यांची स्वतःची सेल्फ लर्निंग आणि सेल्फ डिस्कव्हरीची जो प्रवास आहे हा बरेच दिवसांपासून मी बघतेय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या आतमध्ये इतकं काही सुंदर ज्ञान दडलेलं आहे की मला असं वाटलं की जोपर्यंत आपण यांना प्लॅटफॉर्मवर आणणार नाही तोपर्यंत आपल्याला कसं करणार. अविनाश सरांच्या आतमधला प्रकाश आपल्याला कसा मिळणार. सो आज मी स्वागत करत आहे मिस्टर अविनाश देवरे यांचं. त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. सो अविनाश सर, तुमचं स्वागत आहे. वेलकम वेलकम टू दिस तर प्लॅटफॉर्म. मॅडम. येस सर, तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडं सांगाल की. मला अविनाश देवरे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मागच्या एक 25 वर्षापासून जवळपास फार्मा बिझनेसमध्ये आहे. इथं माझं मेडिकल शॉप आहे जवळ. आणि तिथून मी एक म्हणजे लोकांशी कनेक्टेड आहे. यातून लोकांना निरोगी राहणे वगैरे याच्यात म्हणजे डॉक्टरांशी कनेक्ट आणि हे दोघं समतोल राखून की पेशंटला हे मॅनेज करून त्यांना औषधी कसे घ्यायचे, काय त्याचा डोस वगैरे समजून सांगतो. हे याचं काम समजा. फारच छान, फारच छान. आणि खूप आपल्या जो ग्रुप होता श्रीमंत मन ते समृद्ध जीवन यामध्ये तुमचे शेअरिंग खूपच जास्त पॉवरफुल होते. तुमचं पार्टिसिपेशन या प्रोग्राम मध्ये अति उत्तम होतं. तर मला हे जाणून घ्यायचं होतं की जेव्हा आपण हा नर्वस सिस्टम सेफ्टीचा प्रोग्राम तुम्ही जॉईन केला ज्याचं नाव होतं श्रीमंत मन ते समृद्ध जीवन. या आधी समृद्धी. खूप प्रॉब्लेम होता जो तुम्हाला आढळत होता. पण इकडे आल्यानंतर तुम्हाला तो जास्त प्रकर्षाने जाणवला की हा आहे आणि यावर काम करायला पाहिजे. याआधी मला प्रॉब्लेम असा होता की म्हणजे मी मनी एरियामध्ये जे होतं अर्निंग, आता आमचं म्हणजे काय असेल ते कॉम्पिटिशनमुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, बिझनेस जो सुरुवातीला होता तो आता एकदम लो पोझिशनला आला होता. काही कारणामुळं मला दुकान शिफ्ट करून दुसऱ्या नवीन एरियात जावं लागले. त्यामुळं आणखीन म्हणजे नवीन स्ट्रगल सुरू झालं होतं. तर त्यामुळं मी मनी एरियामध्ये बराच बॅक गेलो होतो. तर त्याच्यात मला असं वाटतं की काहीतरी आपण जोडलं पाहिजे. आपण कुठेतरी काहीतरी कमी आहे. म्हणून मी हा क्लास जॉइन केला आणि याच्यातून मला जाणवलं की मी कोणत्या याच्यात मायनसमध्ये होतो. तर त्याच्यातून मला कळलं की आपण म्हणजे एक त्या बॅक याच्यामुळे थोडंसं निगेटिव्ह याच्यात गेलो होतो. त्यामुळं मग आता या श्रीमंत मनामुळे तर आता निगेटिव्ह विचार सोडून फक्त पॉझिटिव्हशी जोडणे आणि निसर्गाशी कनेक्ट राहणे हा एक म्हणजे प्रकर्षाने मी शिकलो आहे की ज्याच्यातून की आपण आता म्हणजे निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्हमध्ये ठेवून जर आपल्या जीवनात काहीतरी म्हणजे भरभराटही आणू शकतो, जेणेकरून की आपण आनंदी यावर सुखी राहू शकतो. हे पल्लवी मला हो. चांगल्या पद्धतीने समजून. तुम्हाला या प्रोग्राम बद्दल सगळ्यात जास्त काय आवडलं सर. या या प्रोग्राममधून मॅडमनी मराठीमधून इतक्या व्यवस्थित आणि चांगल्या सुलभ भाषेत सगळ्यांसाठी इतकं व्यवस्थित शिकवलेलं आहे की कोणता शब्द काय असेल म्हणजे हे सगळं काही एकदम म्हणजे विस्तार करून सांगितलं. आणि काय जुने लोक कसे होते आणि आपण त्यांच्याशी कसे जोडलेले आहे आणि आपण जे शिकतो ते सगळं आपल्या म्हणजे आई वडील वगैरे जे असतात पूर्वज त्यांच्याकडून आपल्यात येत असतं. ते हे यांनी मला 100% म्हणजे सांगितलं की कसं काय असतं आणि तुम्ही त्यांच्या याच्याप्रमाणेच वागतात. तर त्यामुळं आपण जे काय आहे ते त्यांच्या याच्यानुसारच आहे. तर मग आपण आपला पॅटर्न जर समजा काही हे असेल तर तो चेंज करून त्याच्यात आपण समृद्धी आणू शकतोय. तर तो पॅटर्न यांनी म्हणजे कसा ओळखायचा आणि त्याच्यात काम कसं करायचं की हे मॅडम चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि
म्हणजे थँक्यू व्हेरी मच की तुम्ही ते एक्नॉलेज केलं. आणि या प्रोग्राममध्ये मलाही असा अनुभव आला की जे आपलं अँसेस्ट्रल कनेक्शन बद्दल आपण बोललो होतो, की आपल्या आधीचे लोक, आपले आई वडील किंवा आजी आजोबा, त्यांचे जे जेनेटिक आपल्याकडे येतं आणि तिथून आपण त्यांच्यासोबत जो संवाद आपला लहानपणी साधला गेला असतो, त्यांनी आपण आपलं त्याच वेळेस जीवनाचं कसं भविष्य घडवू शकतो, ते जेव्हा आपली सगळ्यांची चर्चा झाली होती तेव्हा तुमच्यासाठी खूप काही ओपन झालं. तर काय म्हणजे हे हो. झाल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट दिसले तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये? रिझल्ट म्हणजे आता म्हणजे जे जुन्या गोष्टी होत्या माझ्या, तर त्या मी म्हणजे त्या जुन्या टाईपमध्येच मी कंटिन्यू ते एक गोष्ट पकडून धरल्यानंतर ती सोडली जात नव्हती. तर ती आता स्टॉप करून मी नवीन याच्यात कन्व्हर्ट व्हायला लागलेलो आहे. त्या गोष्टीला मी लेट गो करायला शिकलो आता. लेट गो करून आता नवीन गोष्टींचा स्वीकार करणे आणि होईल तितकं पॉझिटिव्ह लोकांबरोबर पॉझिटिव्ह राहणे, हे एक शिकलो. जर आणि निसर्गाशी जोडणे. निसर्गात जे काय आपल्याला म्हणजे सर्व काही आहे. एक समजा आपण पुन्हा एक आणखीन एक हे मोठं शिकलो, की जसं आपण म्हणजे एक झाड जे बघतो म्हणलं, कुठल्याही प्रकारचे जे झाड, ते झाड बघताना असं वाटलं, की ते म्हणजे प्रत्येक वेळेस ते स्वतः काहीच घेत नाही. सगळ्या काही गोष्टी बाहेर सगळ्यांसाठी देत राहतो. ते ऑक्सिजन तुमच्यासाठीच देतोय, फळ तुमच्यासाठीच देतोय, सावली तुमच्यासाठीच देतोय, सगळं काही तुमच्यासाठी देतोय. त्याला कुठलाही काहीच नकोय. फक्त तो देणे हा भाव आहे. तर तो भाव मी आता याच्यातून शिकलेलो आहे, की आपण एक झाडासारखं कसं बनता येईल, की जेणेकरून की सगळ्यांसाठी. तो असा विचार करत नाही, की मी मनुष्यांसाठी देतोय किंवा प्राण्यांसाठी देतोय, पक्ष्यांसाठी देतोय, सगळ्यांना देत राहतो. तसं आपण हे सगळ्यांना देत राहावे, हे मी या क्लासमधून शिकलोय. वा वा वा, खूपच छान. ही झाडाबद्दल तुम्ही जे सांगितलं, खरंच ऍक्च्युली मी पण माझ्या जीवनामध्ये झाडाला एका देवासारखं बघते. आणि मी पण ती देवा. कल्पना तुमच्या मनाशी जोडल्या गेली. खूपच चांगली गोष्ट आहे. आपल्याला किती काही शिकायला मिळतं आपल्या निसर्गातून, हे तुमच्या शेअरिंग मधून मला अगदी प्रकर्षाने जाणवत आहे. आणि सर, हे जे प्रिन्सिपल्स आहे, हे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, बिझनेसमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिप्स मध्ये जेव्हा इम्प्लिमेंट केले, तर पर्सनली तुम्हाला काय वाटतं, तुमच्यामध्ये काय बदल झाला? माझ्यात बदल असा झाला, की आता मी पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे अ, जे काही नवीन लोक ऍड होत गेले माझ्या ह्याच्यात, तर ते म्हणजे पूर्णपणे म्हणजे आता ते शेवटपर्यंत राहतील, ही तर गॅरंटी आहेच मला. कारण की त्यांना जे काही म्हणजे त्यांनाही काही म्हणजे सांगण्यात आलेलं आहे, की बाबा तुम्ही जे चुका करतायत, की ते चुका करू नका. कारण की मी जे शिकलेलो आहे, याचा फायदा तुम्हालाही झाला पाहिजे. हे बऱ्याच जणांना मी सांगितलं, की बाबा तुम्ही याच्यात असं असं या पद्धतीने राहा. कारण आपण जे शिकलोय, की त्याचा म्हणजे फायदा हा इतरांना बी व्हायला पाहिजे. बरोबर, बरोबर. अगदी खरं. हं. इतरांना व्हायला पाहिजे. तेव्हाच या आणि धरतीवर त्याच्यामुळं माझी माझी सुद्धा म्हणजे प्रॅक्टिस होणार आणि मी त्याच्यात एक म्हणजे थोडासा परिपक्व होणार असं एक मला वाटतं. हा, खरंय. किती छान बोलले तुम्ही. आपल्याला पण प्रॅक्टिसची गरज असते. आणि यातून हे पण दिसतं की तुम्ही सुद्धा शिकवता परत परत बाजूला ठेवता. कारण तुम्ही हे म्हटलं की अरे, आपण दुसऱ्यांना जेव्हा सांगतो तर आपली प्रॅक्टिस होते. आपण पण अजून त्या ज्ञानामध्ये अजून एक्सपर्ट व्हायला लागतो. खूपच छान. सर, जर तुम्ही हा प्रोग्राम जॉईन नसता केला, कुठल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या राहून गेल्या असत्या? किंवा काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आज तुम्ही कसे असता? प्रोग्राम जर जॉईन नसता केला तर मी म्हणजे अजून जो जुन्या पद्धतीने जे विचार करत होतो, त्या विचारातच राहिलो असतो. आणि म्हणजे नवीन मला जे विचार होते किंवा नवीन लोक जोडायचे होते, आणि जरी जुडले असते तरी ते माझ्या जुन्या प्रकारच्या स्वभावामुळे कधी कधी ते जोडतील किंवा तुटतील हे सांगता आलं नसतं. तर ते नवीन लोकांशी जरा म्हणजे एक बॉन्डिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. आता जसं तुम्ही आणि बोलले जे मी जुना विचार प्रकारचा करत स्वभाव. होतो, हा. जे विचार म्हणजे डोक्यात येत होते, की ते विचार येणं बंद झालं. आता कुठल्याही गोष्टी आल्यानंतर आपण म्हणजे एक आपलं जर समजा काही परिस्थिती आलीच, तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून बस सुरुवात आपण त्याच्यात ते सांगितल्याप्रमाणे जे श्वास आहे बॉक्स टाईपमध्ये, बरोबर, बरोबर. बॉक्स. 4 सेकंद घ्यायचा, 4 सेकंद स्टॉप, 6 सेकंदात सोडायचा, परत 4 सेकंद. हम्म. त्या बॉक्स ब्रिदिंगच्या ह्याच्यात बरंच कंट्रोल होऊन जातं.
म्हणजे जी काही आपली राग द्वेष आला आहे तो तिथं शांत होऊन नंतर मग निर्णय घेणं सोपं जात आहे. हम्म, तर हे निर्णय निर्णय घेणं पहिले डायरेक्ट कसं होतं, इन्स्टंट इन्स्टंट निर्णय घेत होतो. म्हणजे कुठलाही जर समजा काही जर झालंय समोर तर लगेच विदिन सेकंद त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या जाते. आता प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी त्याच्यावर थोडा विचार केला जातो. नंतर मग विचार केल्यामुळे काय होतं, ते थोडासा पॉज गेल्यामुळे आता तो जो काही निर्णय येतोय तो तो थोडा काम राहतो आणि समोरच्याला हर्ट करत नाही. वा, खूपच जास्त पॉवरफुल शिफ्ट आहे हा. आणि कुणाला पण आपल्या वर्क प्लेसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये समजा प्रगती करायची आहे, तर सगळ्यात महत्वाची तर हीच क्वालिटी आहे, निर्णय क्षमता. आणि आपली प्रतिक्रिया ही आपल्या कंट्रोलमध्ये असते. आणि हे तुम्ही इतकं सुंदर म्हणजे तुम्ही वर्णन केलंय याचं. आणि तुम्ही जेव्हा म्हणाले की माझ्या जुन्या पद्धतीने मी वागलो असतो, तर तुमची जुन्या पद्धतीची वागणूक काय होती आणि नवीन पद्धतीची वागणूक कशी आहे आता? आता सांगितल्याप्रमाणे मी की जुन्या पद्धतीने म्हणजे इन्स्टंट लगेच विदिन सेकंद समोरच्याला जर समजा काही प्रश्न टाकला तर तो तर लगेच त्याला देणे आणि डायरेक्ट सांगण्याची पद्धत होती. म्हणजे त्याला असं हे नाही की जे काय असेल ते लगेच काय म्हणतात ते आपण एकदम तोंडावर बोलण्यासारखे लगेच इतकं असं पटकन लगेच. तर तो समोरच्याला त्यावेळेस ते त्याला जर समजा त्याचं सत्य समजल्यावर तो कधी कधी हर्ट व्हायचे ते. म्हणजे आपण जे काय सांगणार ते सत्य सांगणार आहे, तर ते सत्य समजल्यावर तो हर्ट व्हायचा. तो तो त्याच्यातून काहीतरी पळवाट काढण्यासाठी मग म्हणजे वेगळी अशी काहीतरी पद्धत अवलंबली. आता त्याच्यावर विचार करून जर समजा थोडा पॉज गेल्यामुळे तर त्याला लगेच तसं न सांगता थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितले गेलं की फरक पडतोय. म्हणजे हा विचार मला हा प्रकार शरीर ज्यावेळेस मी तो पॉज घेतो आणि सांगतो ना, तर ते जाणवतं आता. पहिले कसं होतं म्हणजे मी डायरेक्ट सांगून मोकळं होऊन जायचो. हा फरक माझ्यात भरपूर जाणवला. अरे वा, खूपच छान, खूपच छान. काय वाटतं तुम्हाला, समजा आपल्याला बिझनेस ग्रोथ करायची असेल, ही जी क्वालिटी आहे, पॉज घेणे किंवा एक निर्णय क्षमता, ही किती महत्वाची असू शकते कुणाच्याही जीवनात? आणि सगळ्यांच्या याच्यात फार महत्वाची असते. कारण की याच्याने काय होतं आपण म्हणजे समोरच्याला एकदम म्हणजे हर्ट नाही करत, की बाबा माझी परिस्थिती सध्या वेगळी आहे, तू या पद्धतीने वाग. किंवा मग डायरेक्ट जर त्याला त्याचं सत्य सांगितलं गेल्यास तो थोडासा हर्ट होत नाही. कारण की चूक हे त्याच्यात पण असू शकते, आपल्यात पण असू शकते. तर ती चूक त्याला दाखवण्यापेक्षा वेगळ्या याच्याने सांगण्याची एक पद्धत सुरू झाली, येस, असं मला वाटतं. अगदी खरं आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला जॉब चांगला करायचा असेल किंवा तुम्हाला कुठेही प्रगती करायची असेल, तर रिलेशनशिप बिल्डिंग हा प्रत्येकच लाईफच्या एरियाचा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसऱ्यांना hurt न होऊ देणे, हे जे तुम्ही बोलताय, हे तर आपल्याला सगळीकडेच म्हणजे कामी येणारी गोष्ट आहे आणि प्रिन्सिपल आहे. अविनाश, इमॅजिन करा की हा इंटरव्ह्यू युट्यूबवर कोणीतरी बघताय आणि ते त्यांच्या जीवनामध्ये एका लो फेज मधून जात आहे आणि त्यांना एक शंका आहे की खरंच हा नर्वस सिस्टम सेफ्टीचा श्रीमंत मन ते समृद्ध जीवन यांच्या जीवनामध्ये खरंच काय फरक कसा पडणार आहे. आपण आणि त्यांना असं वाटतं की ते पुष्कळ सारे प्रोग्राम्स करून येतात आहे, त्यांना खूप काही माहिती आहे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. तर त्यांना तुमचा सल्ला काय राहील? मला आता सल्ला असा देणं आहे की प्रत्येकाने हा कोर्स केला पाहिजे, जेणेकरून की यातून तुम्हाला तुमचे जे जुने विचार असेल ते लेट गो करता येतील. जे तुम्ही काही प्रेशरमध्ये असाल, तुम्ही जे म्हणजे तुमच्या माइंडनी समजा बघितल्यानंतर जे जे रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं ब्रेनमध्ये, तो तो ब्रेन हलका करण्यासाठी सगळ्यात बेस्ट हे पर्याय आहे. आता मी आमच्या सेशनमध्ये एक त्या मॅडम होत्या त्यांच्या बरोबर, तर त्यांना बराचसा म्हणजे स्ट्रोकचा बराच प्रॉब्लेम होता. पण त्या पहिल्या दिवशी आणि एक शेवटच्या दिवशी ते इतक्या रिलॅक्स वाटल्या, की म्हणजे त्यांचं म्हणजे चालणं मी तर म्हणतो अजून 1 महिन्याभर ते चालणं फिरायला लागतील, व्यवस्थित हे करू शकेल किंवा नेक्स्ट बॅचला त्या पूर्णपणे म्हणजे फिट राहू शकतील. की त्याच्यामुळे हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आपल्या जे जे आहे पूर्वजांची जी काय हे दिलेली शिकवण, त्या पूर्वजांच्या याच्यासारखं आपण राहायला पाहिजे. ती टेक्निक आणली पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध आणि शांत केलं पाहिजे. येस,
खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या जुन्या आपण घेतल्या पाहिजे आणि जुन्या सोडल्या पाहिजे, पण बरेचदा आपण कन्फ्युज्ड असतो. कुठलं पकडायचं, कुठलं सोडायचं, आणि मग आपण सगळंच धरून हम्म. चालतो. आणि काही दिवसांनी, काही वर्षांनी लक्षात येतं की अरे च्या, आपल्याला सगळ्या गोष्टी या सध्याच्या काळामध्ये किंवा आपल्या या ग्रोथसाठी काही गोष्टी कामाच्या जरूर आहेत आणि काही गोष्टी कामाच्या नाही आहेत. पण आपण पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं आपण कामाच्या नसलेल्या जास्त पकडून ठेवल्या असतात, कामाच्या असलेल्या आपण सोडून दिल्या असतात. तुम्हाला नाही वाटत आपण सोडून कधी दिलेले असतात. हा अशी उलटी गंगा पण होऊन जाते आपल्या जीवनात. हो हो, एकदम म्हणजे जे कामाचं आहे ते सुटून जातं आणि जे बिनकामाचं आपण पकडून धरलेलं असतं. तर आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या इथं आपल्याला शिकल्या जातात की की आपण खरंच कोणत्या मार्गाने जायला पाहिजे, हे दिशेसाठी प्रत्येकाने हा कोर्स केला गेला पाहिजे. येस, योग्य दिशा मिळण्यासाठी आपल्या मेंदूला आणि असं तयार केलं. सगळ्यांसाठी म्हणजे मराठीमध्ये जो आहे, माझा एक अनुभव आला की आता मराठी म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन मराठी आहेत आणि सगळ्यांना मराठी चांगल्या पद्धतीने समजते आणि मराठी हा कोर्स मॅडमनी दिलेला आहे. तर मराठीसाठी जर कोणाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी सगळ्यात उत्कृष्ट कोर्स आहे, म्हणून प्रत्येकाने करावा. कारण बाकी बरेचसे कोर्स बघितले मी, बरेच जण हिंदी टीच करतात किंवा काही इंग्लिश असतात, म्हणजे त्यांचे ते मिक्स लँग्वेज असते. ते इथे पूर्णपणे तुम्हाला फक्त मराठी आणि मराठीमध्ये शिकवले जातात आणि आपली मायबोली असल्यामुळे आपल्याला ती पूर्णपणे समजायला एकदम म्हणजे सुलभ आणि समृद्ध करते. म्हणून मला हा कोर्स प्रत्येकाने करावा अशी इच्छा आहे. वा, खरंच हे तुम्ही किती बरोबर बोललात. म्हणजे माझाही हाच अनुभव राहिला. आपण जेव्हा अशा लर्निंग जर्नीमध्ये असतो, की सगळे प्रोग्राम हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. कुठेतरी आपण स्वतःच्या मेंदूला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण आपली मायबोली आपल्या जीवनातून कधीच सुटू शकत नाही. आणि आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण शिकतो, त्याचा इम्पॅक्ट जास्त जास्त चांगला असतो. आपलं मन जास्त जुळलं गेलं जातं त्या ज्ञानासोबत. सो हे तुमचं शेअरिंग अगदी म्हणजे माइंड ओपनिंग आणि माइंड ब्लोईंग होतं माझ्यासाठी. सो थँक्यू व्हेरी मच अविनाश सर. तुमच्या जीवनामध्ये आणि धन्यवाद. तुमच्या बिझनेसमध्ये खूप भरभराट हो. आणि तुमच्या जीवनामध्ये असंच तुम्हाला जेवढेही हे स्पीकर्स लिस्नर्स ऐकतात आहे, यांच्या सगळ्यांकडून त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला लागो आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच माझी आणि सगळ्यांची सदिच्छा. खास धन्यवाद. धन्यवाद. तुमचा एक शेवटचा प्रेरणादायी संदेश ऐकणाऱ्यांचा. आपण जीवनामध्ये प्रत्येकाने इतकं म्हणजे निसर्गाशी जोडावे आणि निसर्गात जसं आपल्याला म्हणजे एक हे देतोय निसर्ग भरभरून, आपणही तसंच निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा पूर्ण जो देतो आहे निसर्ग, त्याचा आस्वाद घेणे आणि आनंदी आणि सुखी प्रेमपूर्वक राहावे सगळ्यांशी. आणि तीच भावना आपल्या पूर्ण अंतर्मनालाही देणे आणि सगळ्यांना बाहेरच्या मनालाही. तर त्यामुळे आपण पूर्ण समृद्ध आणि सुखी आणि श्रीमंत होऊ शकतोय. असं एक मला एक म्हणायचं आहे. सगळ्यांनी ते हे अवलंबावं. वा, धन्यवाद. खरंच या निरोपाची, या संदेशाची या जगाला खूप गरज आहे, नितांत गरज आहे. आणि तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट केलं, तुम्ही त्याच्यावर कृती केली आणि तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणला. त्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि तुमचा हा संदेश जगात सगळ्या कोपऱ्यांमध्ये पोहोचावा, हीच माझी सदिच्छा. धन्यवाद अविनाश सर, खूप खूप धन्यवाद या धन्यवाद. प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.